आमच्या घरी सुरू झालेल्या मृत्यूसत्रातील पहिली आहुती ठोंबऱ्यांची, नंतर टिळक, त्यांच्यानंतर लागोपाठच माझे वडील बंधू केशवराव मामा. आम्ही बोर्डिंगमध्ये येऊन स्थिर स्थावर होतो न होतो तो केशवराव मामाची अशुभ बातमी कानी पडली. त्यानंतर आमची चिकी, मग भाऊजी, मग माझ्या व्याह्याची बहीण, मग ज्यांना मी मुली नाती समजत होते त्या 11 मुली. मनोरंजन मासिकाचे मित्र रेंदाळकर कवी, काकासाहेब मिरीकर, पंडिता रमाबाई, माझे व्याही, अशी एकंदर 20-22 माणसे ह्या 20-22 महिन्यात काळाने हिरावून नेली. मृत्यूछायेच्या खिंडीतून आम्ही चाललो होतो. मधल्यामध्ये कोण उचलले जाईल ह्याचा नियम नव्हता. टिळक जाण्याच्या आधीपासून चिकीला फारसे बरे नव्हते, पण त्या गडबडीत चिकीकडे फारच दुर्लक्ष झाले व त्याचे मला एकसारखे वाईट वाटते. माझ्या मागे काम धावत होते व पुढे पोट धावत होते. दिवाळीच्या सुट्टीत मुली आपापल्या घरी जाण्यास निघाल्या. आपणही जावे असे चिकीला वाटू लागले. तशी चिकी फार हौशी मुलगी होती. फिरायला जाणे, वनभोजन करणे, चांदण्यात बसणे, गावाला जाणे ह्या साऱ्या गोष्टी तिच्या मनासारख्या तिला कोणी करू देत नसे. तिच्यासाठी आणि तेवढ्यातल्या तेवढ्यात असल्या धूमधडाक्यात पैसा व वेळ कोण खर्च करते? तिचा बाप इकडे तिकडे कुठेतरी कामाची धरसोड करीत फिरत होता. त्याने दुसरे लग्न केले होते. त्या आईकडे मला पुण्यास पाठीव म्हणून ती एकसारखी माझ्या मागे लागली. ह्या मायलेकींनी कधी एकमेकींची तोंडेही पाहिली नव्हती. तेव्हा अनायासेच मुलींची सोबत होती म्हणून मी तिला पुण्यास पाठवले. पण तिची चांगलीच हवापालट झाली. पुण्याहून जी आली ती अधिकच आजारी होऊन. आता बरीक माझे लक्ष तिच्याकडे गेले. डॉक्टर दांडेकरांचे औषध तिला सुरू केले. पण बैल गेला आणि झोपा केला ह्याप्रमाणे ते झाले. दत्तू, बेबी, रूथ यांनी तिची बरीच काळजी घेतली. डॉक्टर रोज येत. तशी ती काही निजून नव्हती. एक दिवस ती मला म्हणाली, आजी, रोमन कॅथलिक लोकांचे मरण किती चांगले. मेणबत्त्या, उदबत्त्या, तशीच कितीतरी फुले. मला तसे मरण फार आवडते. चिके, तू मरू बिरू नकोस हं. बघ, तू मेलीस तर आजोबा तुला चांगला ठोक देतील, बेबी म्हणाली. खरं का ग आजी? स्वर्गात ते कसे मारतील? ते मारायला लागले तर मी टेबलाखाली लपेन. मरायच्या आधी तिने फार नाद घेतला की आजी, तू आपल्या हाताने मला न्हाऊ घाल. मला काम होते. मी म्हणाले, चिके, असं काय करतेस? तुझी आत्या घालील तुला न्हायला, नाहीतर बाई घालील. पण ती ऐकेना. ती म्हणे, आजी, तुला काम असते ग, पण मला तुझ्याच हाताने न्हाऊ घाल. तुझ्याच हाताने मला आवडते. मी तिला रागारागाने न्हाऊ घातले. कामाच्या बाईला तिने एका बाजूला सांगितले, हे बघ, माझ्या आजीचा बिछाणा घालून ठेवीत जा आणि तिचे पाणी पिण्याचे भांडे घासून ठेवीत जा. व ती कामामुळे दमून जाते आणि तशीच काहीतरी खाते आणि पिते आणि कशी तरी निजते. चिकी फारच काळजी घेत असे माझीच असे नाही, घरातील सर्वांच्याच ती फार उपयोगी पडे. इतर मुलींच्याही ती खस्ता खाई. ती फारच प्रेमळ मुलगी होती. लवकरच आपल्या गोड आवाजाने, आजी येते हं, आजी मी लवकरच येईन, असं म्हणत तिने प्राण सोडला. तिचे ते शब्द अजून कधीकधी माझ्या कानात घुमतात. त्यामुळे दुःख होते. औषधांचे बिल 40 रुपये झाले. ते मी डॉक्टर दांडेकरांना देण्यासाठी गेले, पण त्यांनी त्यातील 1 रुपयाला हात लावला नाही. ते म्हणाले, आई, तुम्ही तिच्यासाठी इतकी तपे, इतके केले. मी तिला थोडेसे औषध दिले, त्यात काय झाले? 9 महिन्यांची सांभाळलेली माझी चिकी 12 वर्ष सुख देऊन गेली. तिच्याबद्दल 15 जुलै 1920च्या ज्ञानोदयात खाली दिलेला लहानसा मृत्यूलेख आला आहे. एक लहान प्रेमळ मुलीला तारीख 11 जुलै रोजी देवाज्ञा झाली. लहान मुलापासून वृद्धापर्यंत ज्या ज्या व्यक्तींचा ह्या बाळाशी संबंध आला, त्या व्यक्तीला ही बातमी ऐकून चुकल्यासारखे वाटल्या वाचून राहणार नाही. जगाच्या थोड्या दिवसाच्या ह्या मुसाफराचे नाव सुभद्रा रामभाऊ धर्माधिकारी. मुंबईस आम्ही जेमतेम 2 वर्ष टिकलो. आम्ही तेथे पचले जात नव्हतो व हे आमच्या लक्षातही येत होते. पण एकालाही उघड उघड येऊन बोलण्यास धैर्य होईना. माझ्या प्रकृतीविषयी आता सर्वांना एकदम काळजी वाटू लागली. तसे माझ्या प्रकृतीला काहीही झाले नव्हते, पण ह्या इतरांच्या काळजीने मात्र होणार होते खास. मला काही होण्याऐवजी त्यांनाच मात्र आमचा खोकला लागला होता व तो सुंठी वाचून कसा घालवावा याची ज्याला त्याला काळजी वाटायला लागली होती. जो कोणी मला भेटे तो म्हणे, आजीबाई, तुम्ही हवा बदलण्यास जा. मी म्हणे, झालंय काय मला? मी कशाला जाऊ?
मला काही झाले नव्हते, तरी माझा जीव मात्र मला ह्या काळजीने नकोसा झाला होता. उघड उघड धडधडीत बोलण्यास कोणाचे भय थोडेच होते, पण हा सुस्काराचा परिणाम. कोणी जरा नकळत डोकावले तरी आमच्या घरी चोरून लपून कधीच काही होत नसे. सारे काही उघड उघड होत असे. आम्ही बोलत बसलो असताना आमची दारे खिडक्या सताड उघडी असत. पडदा पद्धतीचे आम्हाला नेहमीच वावडे असे. कानोसा घेऊन, चोरून पाहून, कल्पना करून जेव्हा माझ्यात लपंडाव दिसून येईना, तेव्हा हे हवा बदलण्याची येड उठले. ह्याच गडबडीत एक दिवस एका सभ्य स्त्रीने येऊन आग्रहाचे बोलणे लावले. आजीबाई, तुम्ही खरोखरच कुठेतरी जा. तुम्ही दिसाव्या तशा दिसत नाही. मी म्हणाले, हे पहा, तुम्हा सर्वांना वाटते आहे की मला तुमचे बोलणे कळत नाही. मला सारे कळते. अलीकडे माझ्या प्रकृतीबद्दल तुम्हा सर्वांनाच एकदम फार काळजी उत्पन्न झाली आहे. पण माझी आता एवढीच इच्छा आहे की हे काम बिनपगारी करावे. दत्तूची टर्म भरेपर्यंत मला राहायला जागा पाहिजे आहे. सभ्य स्त्री म्हणाली, पण बाई, येथे मला दवाखाना काढायचा आहे. मी म्हटले, काढा दवाखाना. मी हाताची नीट आहे. मी मिठाईचे दुकान काढीन आणि त्यावर माझ्या नावाची पाटी लावीन. बाई गेली. दुसऱ्या दिवशी पाळक आले. त्यांचाही तोच सवाल. आता मात्र माझ्या काळजीने ठाव सोडला. दत्तू दूर, तशात तो तिकडे जाऊन आजारी पडलेला. माझ्या मागे या लोकांची कुरकुर. मला आता खरेच वाटू लागले की मी आजारी पडणार व हवापालट मला करावीच लागणार. बेबी म्हणाली, आई, तू घाबरू नको. थोड्या वेळात तिने टाळी वाजवली. आई, मीरा पायगुणाची झाली. तिने आपली ह्या पारतंत्र्यातून सुटका केली. ते सारे खरे ग, पण मुले लहान, मुंबईची वस्ती, जाणार कुठे आणि राहणार कसे? आई, मला आता पुरेसे शिक्षण आहे. कामाचे काय घेऊन बसली आहेस? कराचीच्या डॉक्टर ताराबाई ह्याच वेळ आमच्याकडे परीक्षेसाठी आल्या होत्या. त्यांची आई मला आपली बहीण मानी व अगदी बहिणीप्रमाणे वागे. ताराबाई म्हणाल्या, मावशी, कराचीला येता का? मी बेबीला आणि वहिनीला काम लावून देते. मग भाऊ वकिलीचा अभ्यास करायला मोकळा होईल. कराचीच काय, इंग्लंडला सुद्धा जायची माझी तयारी आहे. स्वदेशी चोरी आणि परदेशी भीक. दत्तू पारोळ्यास आजारी होता त्याची मला दादच नव्हती. ही मुले मला काहीच सांगत नसत. ताराबाई, पुनैया, पाटणकर, बेबी ह्यांची पारोळ्यास तारानी पत्रे येत जात. फळांची पार्सले जात, पण मला त्याची गंधवार्ताही नसे. इकडील हकीकतीची पत्रे दत्तूला जात. परीक्षा झाल्यावर ताराबाई कराचीच गेल्या. त्यांनी तेथे जाताच मुलींच्या कामाची खटपट चालवली आणि दत्तूला बरे वाटू लागल्याने तो सहकुटुंब सहपरिवार परत आला. आता सर्व एकत्र झालो. काळजी काय ती खाण्याची व नाण्याचीच उरली होती. बाकी आजारबिजार काहीच उरला नव्हता. नाही म्हणायला लोकांनी आणलेला तेवढा आजार होता, पण त्याला डॉक्टर काय करणार? लवकरच ताराबाईचे पत्र आले. परीक्षेच्या रिझल्टसारखी आम्ही या पत्राची वाट पाहत होतो. एकदाचा निकाल लागला की ही परीक्षा म्हणजे आमच्या नशिबाची परीक्षा होती. तीत आम्ही उतरताच वरचा वर्ग गाठला. ताराबाईचे पत्र आले की आमची व्यवस्था झाली. ताराबाईला पगार 130 रुपये व रुथबाईला पगार 150 रुपये ठरवला. 30 रुपयांचे घरही पाहून ठेवले आहे. तरी ताबडतोब तारेने तुमचे म्हणणे कळवा. कराचीस तार गेली व आमची आवरावर व बांधाबांध सुरू झाली. तसंच बाजारहाटही सुरू झाला. दत्तूची राहण्याची सोय त्याच्या सासूकडे केली. मी कामाला लागल्यापासून माझ्या अधिकाऱ्यांना कधी जेवायला बोलावले नव्हते की कधी त्यांना काही वाढून पाठवले नव्हते. कारण मेट्रनच्या कामापैकी हेही काम असते असा समज झालेला आहे. वाढून पाठवणे किंवा जेवायला बोलावणे ह्यापेक्षा चोख कामाने आपले वरिष्ठ अधिकारी आपल्याला संतुष्ट ठेवता येतात अशी माझी समजूत होती. आता काम सोडायचे आमचे नक्की ठरले असल्याने व सारी सोय व तयारी जय्यत करून ठेवली असल्याने मी आमच्या साहेबांना व मॅडम साहेबांना पहिले व शेवटले जेवायला बोलावले. माझ्या स्वभावाच्या विरुद्ध, पण दत्तूच्या आग्रहामुळे मी जेवणाचा दिवस काम सोडण्याच्या बरोबर 1 महिना आधीचा धरला. जेवण संपेपर्यंत आम्ही कोणी कामाबद्दल काही बोललो नाही. सर्व वेळ मोठ्या आनंदात घालवला. मग साहेब व मॅडम साहेब निघण्याच्या वेळेस त्यांच्या हातात राजीनामा व महिन्याची नोटीस दिली. राजीनामा अशा तऱ्हेने हाती पडल्यावर त्यांना मोठे आश्चर्य वाटले. तुम्ही कुठे जाणार? देव नेईल तिकडे. ह्या एवढ्या सामानाचे काय करणार? सामानाची आम्ही सोय केली आहे. मॅडम साहेब म्हणाल्या, मी तुम्हाला सर्टिफिकेट पाठवून देईन. मला त्याची गरज नाही. माझे हे पहिले व शेवटले काम आहे. मी कोणाची ताबेदारी केली नव्हती व पुढे करणार नाही. नाताळची सुट्टी आली.
इकडचे काम पहिलीपासून सोडले होते. कराचीचे दुसरीपासून सुरू होत होते. आम्ही नाताळात कराचीला जाण्यास निघालो. दत्तू आम्हाला पोचवण्यास आला. बंदरावर आमची मित्रमंडळी पोचवण्यास आली होती. म्हणजे आम्हाला हारतुरे द्यायला नव्हती आली, कारण आम्ही असला काही पराक्रम गाजवायला निघालो नव्हतो. पण सामानाची व्यवस्था करायला व मुलाबाळांना उचला चाचलायला ही मंडळी आली होती. बोटीने कर्णा फुंकला. ती आम्हाला पोटाच्या वाटेकडे घेऊन निघाली. आम्ही दूर सरकणाऱ्या मुंबईकडे व तिच्या काठावर उभ्या असलेल्या आमच्या मित्रमंडळींकडे आनंदाने पाहत होतो. सागर शांत होता. पाण्याचे रंग मधून मधून बदलत होते. आमच्याही मनात निरनिराळे विचार येत होते. जगाच्या दृष्टीने नसले तरी आमच्या दृष्टीने कराची म्हणजे आम्हाला इंग्लंड वाटत होते. इतक्या दूरच्या परकीय प्रदेशात केवळ 3 मुले 3 बायकांनी जाऊन 3 वर्ष काढायची होती. आम्ही एकीकडे व दत्तू एकीकडे. जवळ पुरुष माणूस नाही, तसे आमच्याजवळ 2 पुरुष होते, पण त्यांचा उपयोग पंक्तीचाच, संगतीचा मुळीच नाही. एक पुरुष 2.5 वर्षाचा होता व दुसरा पुरुष 1.5 वर्षाचा होता. यापुढे देवदत्त नारायण टिळक लिहितात, माझ्या आईने, पत्नीने व भगिनीने केवढे धैर्य दाखवले याची कल्पना फार थोड्यांना करता येईल. आपला देश सोडून लहान लहान 3 मुले घेऊन केवळ बायाबायांनी शेकडो मैल दूर जाऊन निराळ्या संसाराला आरंभ करणे ही सोपी गोष्ट नव्हती. सर्व संसार आईच्या अंगावर टाकून ह्या दोघी कामाला जात. आईच्या निश्चयी, प्रेमळ व विनोदी स्वभावामुळे तोही काळ मोठा मजेत गेला. मी मुंबईत राहून वकिलीचा अभ्यास करू लागलो. कराचीचे वास्तव्य 2-2.5 वर्षांचे. ते संपून बेबी इंग्लंडला गेली व आम्ही बाकी सगळे नाशकास एकत्र जमलो. 1924 साली आम्ही नाशकास आलो. पहिल्या रात्री आम्हाला डोके टेकायला जागा नव्हती. माझी अजून परीक्षा संपली नव्हती तेव्हा मी मुंबईतच राहिलो होतो. पण आई आपल्या सुनेस व नातवंडास घेऊन नाशकास पोचली. तेथे तिच्या सुनेला सरकारी शाळेत काम लागले होते. आल्याबरोबर ही मंडळी प्रोफेसर पाटणकरांच्या घरी उतरली. पाटणकर एकटेच होते, पण तेथला पायखाना बाटू लागल्यामुळे दुसऱ्याच दिवशी ते घर सोडून रक्तपित्यांच्या मुलांसाठी बांधलेल्या लेडी पोलवर्थ होममध्ये मोठ्या पंचायतीने आम्हाला जागा मिळाली. तेथे जाऊन राहावे लागले. तेव्हापासून वाटू लागले की स्वतःचे सत्तेचे घर असावे. पुढे 7-8 वर्षात आमचा तेथे चांगला जम बसून आईच्या डोळ्यादेखत आमचे स्वतःचे घर झाले. घर बांधायच्या 1-2 वर्ष आधी एक दिवस आई आपल्या नातवंडांना घेऊन आग्रा रोडने फिरायला गेली. नवरात्राचे दिवस. अतिशय गर्दी व गाडी घोडेही त्या गर्दीत भरपूर. एक गाडी अशीच वाटेत जोरात येत असता नाना धावपळीत पडला. आई तेथेच वडाच्या झाडाखाली मुलांना घेऊन बसली. तिच्या डोक्यात विचार घोळत होते. येथेच आपल्याला जागा मिळाली. दत्तूने येथे जर घर बांधले तर किती छान होईल. अर्थात ही तिची कल्पना सत्यस्वरूप बनणे अशक्यच होते, कारण ती गोल्फ ग्राउंड होती. पण तिला आपले तसे वाटले. तिने बसल्या बसल्या त्या ठिकाणी घर असल्याची जागेपणीची स्वप्ने पाहिली व प्रार्थनाही केली की देवा बाप्पा या कल्पनेला मूर्त स्वरूप येऊ दे. ही गोष्ट आईने घरी आल्यावर आम्हाला सांगितली. मग आम्ही ती सर्व विसरून गेलो. पुढे आई मुंबईस गेली. नंतर वाईस जाऊन मिसेस ह्यूमजवळ राहिली. ती वाईला होती तेव्हा आम्ही जागा घेतली व घर बांधायला काढले. परत आल्यावर तिला जेव्हा घराची जागा दाखवली तेव्हा ती म्हणाली, अरे हीच ती जागा, येथेच बसून मी प्रार्थना केली होती. अशा रीतीने शेवटी आमचा प्रवास व धावपळ संपून आम्ही नाशकात स्थायिक झालो. 50 वर्षांनी आई पुन्हा आपल्या गावी परत आली.